नमस्कार मंडळी, श्री गणेशाय नमः। आजच्या या अत्यंत खास आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मंडळी, आजचा आपला विषय आपल्या सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे, तो म्हणजे पैसा आणि आर्थिक स्थैर्य। आपण सर्वजण संसाराचा गाडा चालवण्यासाठी रात्रंदिवस एक करतो, घाम गाळून अत्यंत प्रामाणिकपणे कष्ट करून पैसा कमवतो। आपल्या मुलाबाळांचे भविष्य सुधारावे, घरात सुखशांती नांदावी यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने धडपडत असतो। पण बऱ्याचदा आयुष्यात अशी वेळ येते की आपण एखाद्याला विश्वासाने, माणुसकीच्या नात्याने, मदतीची भावना ठेवून आपले कष्टाचे पैसे देतो। समोरच्याची अडचण पाहून आपले मन हेलावते आणि आपण खिशाला कात्री लावून त्याला मदत करतो। पण तोच माणूस जेव्हा आपले पैसे द्यायची वेळ येते तेव्हा मात्र टाळाटाळ करू लागतो। आज देतो, उद्या देतो करत महिने आणि वर्षे निघून जातात। कधी कधी आपले हक्काचे पैसे व्यवसायात किंवा इतर कुठेतरी अडकून पडतात। कोणीतरी आपले पैसे जाणीवपूर्वक बुडवण्याचा प्रयत्न करतं। त्यावेळी जो प्रचंड मनस्ताप होतो तो खरोखर शब्दांत सांगता येत नाही। माणसाची रात्रीची झोप उडते, घरात विनाकारण वादविवाद होतात, चिडचिड होते आणि सर्वात वाईट म्हणजे माणसाचा माणसावरचा विश्वास पूर्णपणे उडून जातो। तुमच्या सोबतही असेच काहीसे घडले आहे का? तुमचेही कष्टाचे पैसे कोणीतरी अडकवून ठेवले आहेत का? जर हो, तर आज अजिबात चिंता करू नका, कारण संकटातून तारणारा, भक्तांच्या हाकेला धावून येणारा आपला विघ्नहर्ता बाप्पा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आणि त्यातल्या त्यात उद्या 5 एप्रिलला अत्यंत पवित्र आणि प्रचंड फलदायी अशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे। आणि सर्वात विशेष बाब म्हणजे ही संकष्टी रविवारी आलेली आहे। मंडळी, रविवारच्या दिवशी येणाऱ्या संकष्टीला शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली मानले गेले आहे। जेव्हा चतुर्थी रविवारी येते तेव्हा तिला भानुसप्तमीप्रमाणेच अत्यंत शुभ अर्क चतुर्थी म्हणून ओळखले जाते। रविवार हा साक्षात सूर्यदेवाचा वार आहे। सूर्यदेव हे तेज, यश, कीर्ती, आरोग्य आणि प्रगतीचे कारक आहेत। तर गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, आयुष्यातील सर्व अडथळे आणि संकटे समूळ नष्ट करणार आहे। जेव्हा सूर्यदेवाचा वार आणि गणपती बाप्पाची तिथी एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडामध्ये एक अतिशय सकारात्मक आणि शक्तिशाली योग तयार होतो। या दुर्मिळ योगावर जर आपण पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने एखादा उपाय केला तर त्याचे फळ आपल्याला 1000 पटींनी जास्त मिळते। विशेषतः आर्थिक अडचणी, डोक्यावरील वाढते कर्ज आणि अडकलेला पैसा यांसारख्या अत्यंत गंभीर समस्या सोडवण्यासाठी रविवारची संकष्टी म्हणजे परमेश्वराने दिलेली एक सुवर्ण संधीच असते। शास्त्रात बाप्पाला ऋणहर्ता असेही म्हटले जाते। ऋण म्हणजे कर्ज किंवा आर्थिक दायित्व आणि हर्ता म्हणजे नष्ट करणारा। बाप्पा आपल्या खऱ्या भक्तांचे सर्व आर्थिक त्रास आणि संकटे दूर करतो। फक्त आपली हाक त्याच्या चरणांपर्यंत अत्यंत निर्मळ आणि प्रामाणिक मनाने पोहोचली पाहिजे। तर मंडळी, आता आपण सविस्तर पाहूया की उद्या संध्याकाळी बरोबर चंद्रोदयाच्या वेळी किंवा तुमच्या घरातील नेहमीच्या पूजेच्या वेळी तुम्हाला नक्की कोणता उपाय करायचा आहे। हा उपाय अतिशय सोपा, अत्यंत पारंपरिक आणि तितकाच प्रभावशाली आहे। हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन ऐका, कारण कोणतीही आध्यात्मिक कृती करताना ती योग्य पद्धतीने आणि पूर्ण माहितीसह करणे अत्यंत गरजेचे असते। अर्धवट माहितीने केलेले उपाय पूर्ण फळ देत नाहीत। उद्या संध्याकाळी सर्वात आधी हातपाय धुवून स्वच्छ व्हा। घरातील देव्हाऱ्यासमोर बसताना मन एकदम शांत ठेवा। दिवसभराचे सर्व नकारात्मक विचार, राग, चिडचिड मनातून पूर्णपणे काढून टाका। या अतिशय सिद्ध उपायासाठी तुम्हाला फक्त 3 साध्या गोष्टींची आवश्यकता असेल। पहिली गोष्ट म्हणजे एक अखंड आणि स्वच्छ विड्याचे पान, म्हणजेच नागवेलीचे पान। हे पान फाटलेले नसावे आणि त्याला देठ असावे। विड्याचे पान हे मांगल्याचे प्रतीक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे एक अखंड सुपारी। जी सुपारी आपण पूजेत वापरतो तीच घ्यायची आहे। ही सुपारी गणपती बाप्पाचे साक्षात रूप मानली जाते। आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक तांब्याचे नाणे। जर तुमच्याकडे जुने तांब्याचे नाणे नसेल तर पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळणारे तांब्याचे नाणे चालेल, किंवा अगदीच शक्य नसेल तर आपले साधे 1 रुपयाचे किंवा 5 रुपयाचे नाणे घेतले तरीही चालेल। तांबे हा धातू सूर्यदेवाला अत्यंत प्रिय आहे आणि तो सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो। आता अत्यंत लक्षपूर्वक कृती ऐका। सर्वात आधी तुमच्या देव्हाऱ्यात बाप्पासमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा। दिव्याची ज्योत स्थिर होऊ द्या। त्यानंतर एका छोट्या तांब्यामध्ये किंवा वाटीमध्ये थोडे स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडे कुंकू मिसळा आणि ते पाणी देव्हाऱ्याभोवती थोडे शिंपडा। याने तिथली जागा पवित्र होईल। आता ते विड्याचे पान घ्या आणि देव्हाऱ्यात बाप्पासमोर स्वच्छ पाटावर किंवा ताटात ठेवा। हे पान ठेवताना एक काळजी घ्यायची आहे की पानाचा देठ बाप्पाच्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे असावा आणि पानाचे निमुळते टोक तुमच्या स्वतःकडे असावे। या पानावर मध्यभागी थोडे हळद आणि कुंकू वाहा। त्यानंतर त्यावरती अखंड सुपारी अगदी हळुवारपणे ठेवा। या सुपारीमध्ये आपण साक्षात विघ्नहर्ता गणेशाचे आवाहन करत आहोत ही भावना मनात ठेवा। त्या सुपारीला पुन्हा थोडे हळद कुंकू वाहा, अक्षता वाहा आणि बाप्पाला अत्यंत प्रिय असणारे एक लाल रंगाचे फूल, शक्यतो जास्वंदीचे फूल अर्पण करा।
आता त्या सुपारीच्या अगदी शेजारी उजव्या बाजूला ते तांब्याचे नाणे ठेवा. त्या नाण्यालाही थोडे हळद कुंकू लावा आणि नमस्कार करा. ही सर्व मांडणी अत्यंत शांततेत आणि श्रद्धेने पूर्ण झाल्यानंतर तिथेच आसन ग्रहण करून बसा. दोन्ही हात जोडून डोळे मिटून घ्या. ज्या व्यक्तीने तुमचे कष्टाचे पैसे बुडवले आहेत किंवा अडकवून ठेवले आहेत त्या व्यक्तीचे नाव मनात घ्या. पण येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे नाव घेताना मनात कोणताही द्वेष, संताप, राग किंवा शिव्या अजिबात नसाव्यात. फक्त बाप्पाला अगदी नम्रपणे आणि व्याकुळतेने सांगा की हे विघ्नहर्त्या, हे ऋणहर्त्या गणेशा, माझ्या घामाचे, माझ्या अत्यंत कष्टाचे आणि हक्काचे पैसे या व्यक्तीकडे अडकले आहेत. मला माझ्या या पैशांची सध्या अत्यंत गरज आहे. माझ्या संसारासाठी ते पैसे महत्त्वाचे आहेत. हे बाप्पा, तू सर्वांना बुद्धी देणारा आहेस. त्या व्यक्तीलाही सुबुद्धी दे. त्याच्या मनात माझ्याबद्दल चांगली भावना निर्माण कर आणि माझे ते अडकलेले पैसे मला लवकरात लवकर कोणत्याही विनाकारणाच्या त्रासाशिवाय सुखरूप परत मिळवून दे. असे अत्यंत व्याकुळतेने डोळ्यांत पाणी आणून आणि मनाच्या तळापासून बाप्पासमोर प्रार्थना करा. बाप्पा हा अगदी आईसारखा कनवाळू असतो. तो आपल्या लेकराची हाक, त्याची अडचण नक्की समजून घेतो आणि मदतीला धावून येतो. ही प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर डोळे न उघडता तिथेच बसून एका अत्यंत प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही ओम विघ्नराजाय नमः किंवा ओम ऋणहर्त्रे नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा किमान 108 वेळा म्हणजेच एका पूर्ण माळेचा जप करा. तुमच्याकडे स्फटिकाची किंवा रुद्राक्षाची माळ असेल तर उत्तम, नसेल तर बोटांच्या पेरांवर मोजूनही तुम्ही हा जप करू शकता. मंत्र जप करताना तुमचा पूर्ण आणि अढळ विश्वास बाप्पावर असू द्या. जप करताना मनात असे चित्र आणा की साक्षात बाप्पाच्या कृपेने तुमचे ते अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळत आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे. हा सकारात्मक विचार आणि ही ऊर्जा या उपायाला प्रचंड शक्ती देते. मंत्रजप पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा बाप्पाला साष्टांग नमस्कार घाला आणि उठा. आता रात्री तो दिवा शांत होईपर्यंत ते पान, सुपारी आणि नाणे तिथेच देव्हाऱ्यात तसेच राहू द्या. त्याला धक्का लावू नका. संकष्टीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी लवकर उठून स्नान वगैरे दैनंदिन कामे आटोपल्यावर स्वच्छ कपडे परिधान करून देव्हाऱ्याजवळ जा. बाप्पाला नमस्कार करा. त्यानंतर काल पूजेत ठेवलेली ती सुपारी आणि ते नाणे अत्यंत आदराने उचला. घरामध्ये एक छोटासा लाल रंगाचा स्वच्छ कपडा घ्या. लाल रंग हा ऊर्जा, शक्ती आणि सूर्यदेवाचे प्रतीक आहे. त्या लाल कपड्यात ती सुपारी आणि नाणे व्यवस्थित बांधून त्याची एक छोटी आणि घट्ट पुरचुंडी किंवा पोटली तयार करा. आता ही लाल पोटली तुम्हाला तुमच्या घरात जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवायची आहे. तुम्ही ती तुमच्या तिजोरीत, पैशांच्या कपाटात, लॉकरमध्ये किंवा अगदी तुमच्या गल्ल्यातही सुरक्षित ठेवून देऊ शकता. आणि जे विड्याचे पान तिथे उरले असेल ते तुम्ही तुमच्या घरातील तुळशीच्या कुंडीत किंवा कोणत्याही चांगल्या झाडाच्या मुळाशी मातीत मिसळून टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता. मंडळी, तिजोरीत ठेवलेली ही लाल पोटली तुमच्या घरात पैशांचे चुंबक म्हणून काम करेल. हा आपल्या शास्त्रांमधील अतिशय गुप्त आणि सिद्ध उपाय भागे. यामुळे अडकलेले पैसे मिळण्याचे सर्व बंद झालेले मार्ग अचानक मोकळे होऊ लागतात. नवीन संधी चालून येतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकले आहेत त्याच्या विचारचक्रात बदल होतो आणि त्याला स्वतःहून तुमचे पैसे सन्मानाने परत देण्याची बुद्धी मिळते. पण मंडळी, हा उपाय करताना एक गोष्ट कायम मनावर बिंबवून ठेवा. देव आणि दैवत त्याच माणसाला मदत करतात जो स्वतःला मदत करतो, जो कष्टावर विश्वास ठेवतो आणि ज्याचा हेतू प्रामाणिक असतो. हा उपाय करताना मनात कोणाबद्दलही सुडाची किंवा वाईट भावना नसावी. श्रद्धा, भक्ती आणि सबुरी या आध्यात्मिक मार्गावरील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परमेश्वराच्या घरात वेळ लागू शकतो पण तिथे अंधेर नक्कीच नसतो. उद्याच्या या अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ रविवारच्या संकष्टीचा तुम्ही सर्वांनी आवर्जून लाभ घ्यावा. हा सोपा आणि सिद्ध उपाय पूर्ण श्रद्धेने करा. बाप्पाच्या असीम कृपेने आणि सूर्यदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक चिंता, सर्व संकटे कायमची दूर होऊ देत आणि तुमचे अडकलेले सर्व पैसे तुम्हाला लवकर प्राप्त होऊ देत. हीच मी विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांना हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि यातून तुम्हाला काय शिकायला मिळाले हे खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या कुटुंबातील, नात्यातील किंवा मित्रपरिवारातील कोणाचे पैसे असेच कुठेतरी अडकले असतील आणि ते चिंतेत असतील तर त्यांना हा व्हिडिओ न विसरता शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाचे तरी मोठे आर्थिक नुकसान टळेल आणि त्यांना मोठा मानसिक आधार मिळेल. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्री गणेशाय नमः किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. बाप्पाचे नाव घेतल्याने सर्व कार्ये सिद्धीस जातात. अशाच अत्यंत महत्त्वपूर्ण जीवनोपयोगी आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन आणि अत्यंत सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची खूप खूप काळजी घ्या. सकारात्मक रहा आणि बाप्पाचं नामस्मरण करत रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
गणपती बाप्पा मोरया.